तिची तरी अक्कल ठेव. अरे कोण होत्या गवळणी? ऋषींचं स्वरूप असणाऱ्या गवळणी आहेत, ऋषींचा अवतार आहे गवळणीचा. गवळण म्हणजे काय? गवळण आहे का? आणि गवळण काय तरुण होती का? कोण म्हणलं तुम्हाला गवळणी तरुण होत्या? एकही गवळण तरुण नव्हती. 75-80च्या गवळणी होत्या. जरा प्रॅक्टिकली विचार करत जा. आता घरामध्ये जर तरणी ताठी पोरगी आहे, सून म्हणून आली आहे, तुम्ही तिला बाजारात पाठवचाल का सासूला बाजारात पाठवचाल? तरण्या ताट्या पुरीला पाठवचाल का सासूला पाठवचाल? कळतं नाही एवढं? मग बाजारात गेलेल्या सासवा होत्या, सुना नाही. ज्या गवळणी भुलल्या ना देवावर त्या सासवा होत्या. 75-80च्या लोकांना तोंडाला येईल ती बोलतात. कृष्णाला 16,108 बायका होत्या आणि तुम्हाला माझ्याच खपत नाही. त्या शेंबड्या तू एक सांभाळ. आणि कोण आहे असला फालतू? म्हणा कोण सांगतं तुम्हाला? देवाने एकही बायको केली नाही. 8च्या 8 बायका देवाकडे आल्या. सत्यभामा असू द्या, रुक्मिणी असू द्या, कोणी 8च्या 8 बायका देवाकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. उद्या समोर आलो ना जगाच्या तर लोक म्हणणार अपवित्र, कलंकित. बघताना दुय्यम नजरेनं बघणार, वाईट नजरेनं बघणार, अपवित्रतेनं बघणार. अशी कलंकित जगण्यापेक्षा मरलं बरं. देव म्हणला मरता कशाला? मी आहे ना. जो देवाच्या चरणावर आला त्याला देवानं कधी नाकारलंय का? मग तो कोणीही असू द्या. त्या प्रत्येक पोरीला पवित्रतेनं जगता यावं म्हणून माझ्या कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार त्या माय माऊल्यांना दिला आणि माऊल्या सामर्थ्यानं जगल्या. कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या कृष्णाचं, माझ्या रामाचं, माझ्या शिवाचं, माझ्या विठ्ठलाचं. काय कौतुक आहे मला माझ्या मातीचं. त्यातल्या एकाही पोरीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा धर्म आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोळे. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. तो देव आहे. बोलायचं म्हणून काही बोलायचं नाही, करायचं म्हणून काही करायचं नाही. अवघड आहे. कळत कसं नाही रे? सगळं कळतं लोकांना. लोक म्हणतात कळत नाही. कसं कळत नाही? माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारत बायकोला रात्री सकाळी म्हणत नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंडे त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या बरं का मोडणीमच्या माय मावल्या. आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं मनुक आहेत, गोड लागतात, खा. खाईल का मोडणीमकर? अहो किती बाटल्या टाकलेल्या असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय का लेंड्या आहेत ना त्या. कळतंय त्याला, नाटक करताय ती. तसं कळत कसं नाही बसतं? बरं बघा, एखाद्याने आज मांसाहार केलेला असू द्या आणि त्याला सहज म्हणा चल पंढरीला दर्शन घ्यायला चाललोय विठ्ठलाचं, येईल का तो? येईल का? येडाय का तो? तो काय म्हणणार ना गे आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकी जायच्या देवाजवळ जाऊ दे. येडाय का तो? सगळं कळतंय त्याला, शहाणं आहे ते, फक्त वळू देत. मग त्याला वळवायची ताकद आहे हरिमुखे, जी आवड निर्माण करून देते भजनाची, जे सामर्थ्याने सत्य शिकवत आहे. काही सत्य राहिलं नाही या जगात. आता खरं सांगा, आता ही सगळीच माणसं काही देवाच्या दर्शनाला येतात का? निम इकडं निम गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. अरे पोरगी दिसली की भोंगा वाजवतोय, पोरगी दिसलं की भोंगा वाजवतोय. ती भोंगे एक कोणी काढले काही की? तुम्ही यात्रेला येता हा, निष्ठा मजा मारतो. देवाचं भीती नावाची गोष्ट हे का, देवाला व्यायचं नसतंय, कर्माला व्यायचं असते, लोकाला व्यायचं नसतंय, स्वतःला व्यायचं असते. लोकांच्या नजरेत पडलं तरी चलल, स्वतःच्या नजरेत पडता कामा. आणि काय वाटतं तुम्हाला? काही गरज नाही. भगवानचं नामचिंतन करायला सगळीकडे जावंच असा काही नियम नाही. असाल तिथे असोनी काही नाही. माय तुम्ही संसार जरी नीट केला ना काही गरज नाही तुम्हाला. अगं तुम्ही लेकरं नवरा बायको जरी लेकरं नवरा आईबाप नवऱ्याचे आईबाप नवऱ्याचे महाराज जरी नीट सांभाळले, तुम्हाला काही करायची गरज. तुम्ही दारात राहा, देव तुमचं रक्षण केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही फक्त संसार नीट करा, विश्वास देते ही लेख. काही गरज नाही तुम्हाला करायची. अहो तुकोबाची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोन्ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबांना 2 बायका होत्या. तुकोबांनी केल्या नव्हत्या. पहिली केली, तिला बाळ व्हायना म्हणून आईबापांना हट्टानं दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित किती बेकार आहे, दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालं.
देव लय खतरनाक गोष्ट आहे महाराज बरं का. नुसतं आबाळ येतं, पडत तर काय नाही, पडलं चालणं आता काय बोलतं का, असं काम आहे दादा. देवाचं आहे ते, देवाचं गणित कुणाला कळणार, आणि कळायची ताकदही नाही आपल्याकडे, समजून घ्यायची गरजही नाही. गोमटे ते करा माझे, भार ओझ तू माशी, जे चांगलं वाटतं ते देवानं करावं, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू माझं वाटोळं करणार, आणि कदाचित तू माझ्या वाट्याला संकट दुःख दिलंय तर कदाचित ते सुद्धा माझ्यासाठी चांगलंच असेल, हा विश्वास पाहिजे. या तुकोबाची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय तिनं भाकरी खाल्ली नाही, कधीच नाही. काय संताच्या बायका होत्या, पण कुठे तुकोबा कधी माहित नसायचे देऊच्या डोंगरावर, कधीच नाही, कधीच माहित नसायचं. प्रत्येक वाट्याला कान लावायची, ज्या वाटेतनं विठ्ठल विठाचं नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद्गुरूंचा, तुकोबा ज्या मातीहून चालायचंय ती माती सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं, हा अधिकार संतांच्या चरणात सुद्धा असतो. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये का, देरगी देरगी दे दे आली बाई आमच्या गावात, देरगी दे देरगी, टाळी पाहिजे तिला, देरगी 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 दे दे. दान करताय मी करायला, काय लोकांचं जगणं पण आहे बाबा, खरंच बाबा. अहो सभा असू द्या, मरायची नको देतो. ती क्वाटरीचा आणि कोंबडीचा परिणाम असतो ना, तो हिथं वाजवायचा नाही, तिथं साथ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, मरतो का, आणि तुम्हाला कळत नाही करे. बर खरं सांगा, दोन्हीचा कंपॅरिझन करा, पारदर्शकपणा डोळ्यात जरा ठेवा. श्रेष्ठ कोण, संत का आजकालची माणसं? तुम्ही पाया कोणाच्या जास्त पडता? साहेबाला आपण भिकारी करे. अरे भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाच्या माती अनुकाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात ना, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या टाळूवरचं लोणी चाटून खायला लागले, आमचीच लाज काढायला लागले, आम्हालाच धर्माच्या अधर्माकडे न्यायला लागले, तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. काही बेअक्कल आहे का काय? आम्ही कळतं ना आम्हाला बी चांगलं वाईट, फक्त कसं आहे नम्रपणा शिकवला आम्हाला संतांनी म्हणून गप्प बसतो. पण याचा अर्थ स्वाभिमान घाण टाकला असं नाही, तुकोबांचंच म्हणणं आहे माझ्या आहे. स्वाभिमान कसा घाण टाकू? अरे वारकऱ्याला धारकरी व्हायला असा किती वेळ लागतो? विनंती आहे, काही नाही, फक्त नीट राहा या विषयाकडे. मग ती जिजाऊ दादा विषयाकडे आलात, विषयाकडे आलात का? कोण जिजाऊ? तिकडल्या आईची. अहो दादा जिजाऊ तुकोबाची लक्ष देत चला. तुमचं कसं आहे, एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का रे हसतो? ती म्हणलं कंडक्टरला फसवलं. तर म्हणलं कसं काय? म्हणलं तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. अरे येड्या माझं काय गेलं? तुम्ही सांगा, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? मग कुणाचं गेलं? तसं माझं ठरलंय ती ठरलंयच, माझं काय सुद्धा जाणार नाही. तुम्ही लक्ष द्या, तुमचा तास नामचिंतनात गेला तर अखंड आयुष्य सुखाचं झाल्याशिवाय खूप ताकद आहे. एक नाम तृणाग्नी मिळे, समरस झाले तैसे नामे केले, अधिकार आहे त्या नामा. या विषयाकडे मग तिची जाऊ. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली आहे. 4-4 दिवस सापडत नसायचे तुकोबा, तरी भाकरी दिल्याशिवाय भाकरी खायची नाही. शेतकरी ना तुम्ही मोडनिमकर, आपण शेतकरी आहात ना? बसले 2-4 तरी शेतकरी असतील का? सगळे सगळे शेतकरी आहात ना? कौतुकाने सांगत जा, स्वाभिमानाने सांगत जा. जसे बाकीचे सांगतात ना, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, त्या सगळ्याला सांगायचं मी हे म्हण तू आहे. मी पिकवलं नसतं ना येड्या, काही खरं नव्हतं. मला पांडुरंगानं सगळ्यात मोठं वैभव दिलं, मला शेतकऱ्याच्या घरी जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती. मला मातीची जाण राखायचा अधिकार आहे. लय कौतुक आहे मला, लय. कोणी म्हणू द्या शेतकरी, लय कौतुक आहे, मनावर कोणी नसतं. हा असली ताकद येतात शेतकऱ्याच्या. श्रीमंत आवडे तिच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही. त्याची बायको चप्पल घालून येते ना आपल्याला म्हणतीस चहा घेता का महाराज? चहा घेता? ओत नरड्यात ओत, काही फरक पडत नाही, जळू ती नरड पण तू ओत. काय बायका ते? शेतकऱ्याच्या दारात कुत्र जाऊ द्या, माणूस तर राहू द्या, कोण जाऊ द्या? कुत्र. त्याची बायको त्याला पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय सोडणार? मला तिचा अवतार म्हणीन, खंडोबाचा म्हणीन, शिवाचा म्हणीन, रामाचा म्हणीन, कृष्णाचा म्हणीन, पण खाऊ. आणि खरं आहे तिचं. काय सांगायचं दादा? 40 भाज्या केल्या, सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लागना. वर्ण म्हणती महाराज फुलका घ्या, फुलका. कुठं ठेवती फुलका बिना तेलाचा? जिंदगीभर भाकरी खाल्ल्या आम्ही, फुलका कुठं ठेवती?
अगे तर आमच्या म्हातारीनं एक भाकरी टाकली, 2 महाराज एका भाकरीत गार झालं पाहिजे. माझ्यासारखं तर चतकोर मध्ये कुठले स्टँडर्ड मेंटेन करतेस? अगलोय माय श्रीमंत काय खात दादा. अरे काय कौतुक आहे माय शेतकऱ्याचं. तुम्ही सांगा विठ्ठल कसा राखणार नाही माझ्या शेतकऱ्याला. जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर असतो तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. एवढा सामान्य अधिकार प्राप्त करणारा शेतकरी कसा देव राखणार नाही त्याला. आणि जेवढं वाईट त्याला लेकरू आजारी पडल्यावर वाटतं त्याच्यापेक्षा जास्त पटीनं वाईट पीक वाया गेल्यावर वाटतं. मरायला काय वेड आहे का तो? तेवढा त्रास होतो. मला काय कौतुक वाटतं शिवरायांचं माहितीये. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? कोणाचं राज्य आल्यावर, कोणाचं सरकार आल्यावर शेतकरी मरणार नाही सांगू शकता? कौतुक वाटतं मला शिवरायांचं, त्यांच्या मॅनेजमेंटचं, त्यांच्या विचार कौशल्याचं, त्यांच्या व्यवस्थापनेचं. धर्म जात पंथ कुळ गोत्र मीही मानत नाही, पण विचार कौशल्याला मलाही मुजरा करावासा वाटतो. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला. पण कौतुक वाटतं मला माझ्या राजाचं, माझ्या शिवरायांच्या शिवशाहीमध्ये एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही. हे वैभव होतं शिवरायांच्या व्यवस्थापनेचं. हे मॅनेजमेंट, हे विचार कौशल्य घेतलं पाहिजे पोरांनी आमच्या. फक्त भांडण नाही केलीसाठी, धर्मासाठी मॅनेजमेंट घेतलं पाहिजे. व्यापार कसा करावा शिका शिवरायांकडनं. कमीपणाचा मोठेपणा कसा करावा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. फक्त 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्यात मोठा परमात्मा आहे. स्वतःवर विश्वास असणं सगळ्यात मोठा विठ्ठल आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जसा विचार कराल आयुष्यात तसंच घडतं. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड. मन शांत असेल सगळं चांगलं घडतंय. तुम्ही नवीन गाडी आणली तुमच्या डोक्यात असेल नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर. घासत नसती, ठोकत असती, नुसतं घासून भागत असतं वय दादा. आता आयुष्यभर तुम्ही वाईट विचार केल्यावर चांगलं होणार आहे का? विचार पवित्र ठेवा, नजर पवित्र ठेवा. काय विचार, काय नजर. शाहिस्तखानाच्या लाल माला चले, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. बायको पळत आली शाहिस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. औरत जात की इज्जत करना खून में है उनके, वो औरत जात को गंदी नजर से कभी भी नहीं देखेंगे. नवल बायकोला वाटलं शत्रूचं कौतुक करतोय नवरा. क्या लगता है आपको जहापना, हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उनकी औरत को गंदी नजर से देखा, क्या कहो बदले की आग में हमारी बेटी नहीं उठा सकते? बेशक वो शिवा जीना मुश्किल कर देगा, जिंदगी नाम रुतबा सल्तनत सब कुछ छीन लेगा, लेकिन जबान देता है शाइस्ता खान, बेटी उनकी हो या अपने, इस धरती पर हर औरत जात को वो देवी की तरह ही पूजेगा. विश्वास के साथ कहता हूँ बेगम वो शिवा है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आमची पोरं. आमच्या नजरेत तेच पावित्र्य, तीच प्रखरता, ते सामर्थ्य असलं पाहिजे. थोडासा विचार करत जा, काय विचाराने जगतोय आम्ही, काय जगणं आहे आमचं. आणि खरं आहे म्हणा, कचकच कांद्याला कुठला अभंगातली मजा कळत असते का? असं वाईट वगैरे वाटत नाही का रे तुम्हाला? हा, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः, हे शास्त्र सांगणारा धर्म आहे आपला. कळत नाही, वाटत नाही कधीच. थोडासा विचार करा या विषयाकडे. ताकद लक्षात घ्या, फार सामर्थ्य. मग आम्ही विचारलं देवाला काय करावं? काही नाही, हरिमुखे काही करायची गरज नाहीये तुम्हाला. असाल तिथे, देव काही पाप वगैरे देत नाही. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला ट्राय करा. थांबा, यात्रा होऊ द्या, पुन्हा मारा. आपल्याला माहित आहे विषाची परीक्षा घेऊ नये. मग रागाने खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणार आहे. भगवंताचं नाव कसंही घेतलं तरी पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे, त्याला काही तत्रवत्र नाहीये. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. मग ती जिजाऊ, तुम्ही जागेवर आले का? ती जिजाऊ पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करत करत आपल्या तुकोबाला, आपल्या नवऱ्याला आठवत वाटवत भाकरी द्यायला गेली आहे. जाता जाता पायात काटा रुतला. मी शेतकरी का सांगितलं याचं वर्णन आहे का? आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं अवघड आहे का? नवीन आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा रुततोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं, सगळे थुका लावूनच बघतात. बरं आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो का? ती काय आता काय सॉक्स घालून नांगर धरतो होय,
त्याचा पाय म्हणजे 5 स्टार 2-4 वेळा लावला तरी दिसायचा. काटा जिजाऊ मातेला रुतलाय, त्रास पांडुरंग परमात्म्याला झालाय. माय लक्ष देऊ नाही काय, अखिल कोट ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन द्वारकेचा राजा सिंहासनाधीश्वर विठ्ठल पंढरपूर सोडून आलाय. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य योगयाग अट्टहास करतं, तरी त्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच. त्या विठ्ठलाने जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतलाय. काटा बघायला स्वतःचा थुका लावलाय. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानंही 2-4 वेळा लावलाय. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. मोडनीमची नाही पंढरपूरची. काय भाग्यवान माणसं आहेत ना, जगाचा बाप हाकेच्या अंतरावर राहतो. तुम्ही सांगा ना मोडनीमकर, असा किती वेळ लागतो तुम्हाला पंढरपूरला जायला? अर्धा एक तास बस. किती वेळा गेलं पाहिजे आयुष्यात? थोडा विचार करा. लय भाग्यवान माणसं आहे आपण, लय. पण आम्हालाच आमची किंमत कळली. आम्ही कोडगे झालोय. आपल्या भाषेत कोडगं कळतं का? कोडगं निर्लज्ज, दुसरा कुठला शब्द नाही माझ्याकडे. आता नाहीच तर काय बोलावं लोकांचं, लय अवघड आहे. एका पोरानं म्हातारी समोरचा पेरू चोरला, पळपळ पळायला लागलाय. त्याला वाटलं म्हातारी माझ्या मागं किती पळणार आहे, पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. हा ना, म्हातारीनं बी भालता पार्लेची खाल्लं होती तिच्या वयामध्ये. असा पदर कमरेला खावला, जी पोराच्या मागं लागली, भर बाजारात पोरगा धरला, मारला. मारून मारून तिच्या पायाच्या कोल्हापुरीचे 2 भाग झाले, पण पोरानं पेरू दिलाच नाही. म्हातारी म्हणली निर्लज्जाला काय मारायचंय, आपलेच हात दुखायचे. म्हातारी गेली. एका शेजारच्या माणसाने विचारलं पोराला, का रे वाटतं का जीवाला तुझ्या काय? अरे एवढा मार घालला, द्यायचा ना पेरू. 5,000 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात त्या बाईचा मार घालला, काहीच वाटलं नाही का तुला? ती म्हणला मला काय वाटायचं, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. पण येड्या तुला मारून तुटली. असल्या येड्याला परमार्थ सांगण्यात मजा. तू का म्हणे आईची बुद्धी ज्याची जड त्यावढी दगड बरे देवा. काय बोलता दादा? मग बघा, जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने थुक्याने पाहिला. राग रखमाईला आला. देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं, देव सुद्धा बायकोचं ऐकतं. मोडनीमकर, देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं. अजून एकदा सांगू का? देव सुद्धा बायकोचं ऐकतो. ऐकत जा रे, ऐकत जा. 2 शब्द प्रेमानं बोलत जा. तरुणपणी कपती तरी बायको, म्हातारपणी तर म्हातारी खपतच नाही म्हाताऱ्याला. आयुष्य सांभाळलं तिनं, पण थयाच नाचतो. अख्या गावाला गोड बोलतो, पण म्हातारी दिसली की नाचतो. काय अरे आयुष्य काय गरज आहे दादा असं? हे बघा, माणूस लेकरू मेल्यावर, भाऊ मेल्यावर, आईबाप मेल्यावर पोरका होत नाही. पण माणूस जेव्हा तरुण वयामध्ये बायको साथ सोडतं ना, तेव्हा पोरका होतो. बायको तरुण वयात गेल्यावर कळतं बायकोची किंमत काय असते. लक्ष्मीची कदर करायला शिकत जा. काय लागतं रे बायकाला? 2 शब्द गोड बोलायचे. अरे मी म्हणते, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा. फक्त नवऱ्यानं म्हणावं, बाईला माहित आहे मला, खरं आहे तुझं, मी आहे तुझ्या पाठीशी, काळजी करू नको. बाई सगळं जग जिंकायचं सामर्थ्य ठेवते, फक्त नवरा सोबत पाहिजे. काय म्हणणं आहे ग? होय काय बाल्कनीतल्या? खरं आहे का खोटं आहे ग? बघे मोडनीमच्या बाया, अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर मला येईल की अक्कल. तोपर्यंत प्रेमानं सांगा ग, माय एक्सपिरियन्स न सांगा. खरं आहे का खोटं? कोण चांगला पाहिजे? नवरा. आयुष्यात मी नाही म्हणत, माऊली सांगतात, जरी सख्याचा जिवाळा बाय सासर वासस आहे. थोडं परमार्थ दृष्टिकोनातून मग तुकोबा सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो मालक संसारातला असो नाही तर. आता तुकोबांनी मालक सांगितला तो परमार्थातला आहे, संसारातला नाही महाराज. दोन्हीकडला मालक कसा पाहिजे? शहाणा पाहिजे. जयाचे ऐक धड आई तयासी परित्र पुस्सी काही. जिजाऊ काय सांगायचं दादा? तिचा थुका पांडुरंग परमात्म्याने थुका लावला पायाला. राग रखमाईला आला. रखमाई माता म्हणली, देवा अख्ख्या जगाला वेड्यात काढाल, माझं काय? कळतं ना मला तुमचं सामर्थ्य. खरं सांगा विठ्ठला, पण तुम्हालाही कळतं एवढं. खरं सांगा मायबाप, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? देव आहे ना तो. न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. न सांगता भक्ताचं मन ज्याला कळतं त्याला काट्याला थुका लावायची गरज आहे काय? रखमाई म्हणल्या, मग का देवा असं वागताय? विठ्ठलाने सांगितलं, काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? तुम्हीच सांगा माय. फक्त तुकोबाचा संसार सांभाळला, ना साधना, ना योग याग, ना तपश्चर्या. विठ्ठलाने काटा काढला.
मोडणीमकर, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपला काटा काढाय काय कमी बसले ते वय. पण जाऊ द्या, देव राखी त्याला नाही, देव तारी त्याला कोण मारी, अशी गत आहे आपली. काय करायचं ते करू द्या, काय संकट वाट्याला येऊची येऊ द्या, काय पाय खेचायची खेचू द्या, काय बंधन घालायची घालू द्या, काय आडवं यायचं येऊ द्या. त्याच्यावर विश्वास ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना सुद्धा नतमस्तक व्हावंच लागेल एका दिवशी. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही चुकायचं, ती करायचं ती. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय. जे आपल्याला भेडवतील ते बरोबर नरकात जातील. आपण घालायची गरज नाही, गेले तर आपण घालू. एवढं काय अवघड आहे आपल्याला तरी, एवढं काय अवघड आहे दादा. ताकद फक्त नामचिंतनात. अशक्य ते शक्य करायचं, काही करू शकतो. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता फक्त एकच अट आहे, चरणी जगन्नाथा देवाची. हे तिथं गेल्याशिवाय का जायचं. जाऊ देवाची या कापा, देव देईल विसावा, देव सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. एकदा तिथं गेलं ना दादा, आम्हाला मुक्त्या साधायची गरज नाही. नीट ऐका हरिपाठ. वर्तमान भूत भविष्य कळतं तुम्हाला. वर्तमान काळ भविष्य काळ भूतकाळ. कीर्तन करत आहे, वर्तमान आहे, केलंय, भूत आहे, करायचंय, भविष्य. नीट ऐका हरिपाठ. तेने आपल्यातला नाही येतो, आपल्यातला आहे का. तेने भलता येतो. मुक्तीचारी साधायच्यात साधायच्यात साधतोय, साधियल्या भूतकाळ आहे. साधून झाल्या. ज्यांच्या ताकद होती त्यांनी साधल्या. आम्ही संसारिक आहोत, आम्हाला जमणं शक्य. आम्हाला मोक्ष मिळवता येणार आहे का, आम्हाला सामर्थ्य मिळवता येणार आहे का. आम्ही संसारिक आहोत, मग आम्ही काय करायचं. हरिमुखे नीट ऐका अभंग. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर उभा याचा अर्थ उभा नाही, उभा याचा अर्थ सावध, तटस्थ, कायम सामर्थ्याने, कॉन्स्टंट निष्ठेने उभे राहणं. उभा याचा अर्थ संतांनी बोलावं मी झेलावं. उभा याचा अर्थ संतांनी वचन द्यावं मी जीव घाण टाकून पाळावं. उभा याचा अर्थ मी सावध आहे, मला कळतोय. उभा मग क्षणभर जरी सावध असाल तरी काही हरकत, फक्त क्षणभर तरी सावध. तुकोबाराय सांगतात वयाच्या 22व्या वर्षी कळलं, सावध झालो, हरीच्या आलो. सावध, स्टेबिलिटी, स्थिरता. आमच्याकडे फार घाई आहे. एक माणूस पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना. म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून मग तो किती वाढलंय तरी वाढत नाही होता इथे. मग मोडणीमकर कसं होईल, वाढेल का. अर्थात नाही. आमची गत तशीच आहे. इन्स्टंट देव भेटत नसतो. आज माळ घातली, उद्या महाराजांन, परवा पाकिट. अरे येडाय का काय तू. थोडी घासू दे, भेटतंय पाकिट बी भेटतंय. थोडा दम धर. लोक म्हणतात तू कुठं लय मोठी गेली. अरे कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली, आणि यातली कित्येक तरी माणसं त्या साक्षीला आहेत. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. 18-19 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. उगच देव देत नाही रे, पण ताकद एवढी आहे. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. अरे गाढवाचं घोडं करायची ताकद हरिमुखे. लोक म्हणले काही बी बोलती का ऐकतो म्हणून. गाढवाचं कुठं घोडं होतं का. मोडणीमकर होतं का. नाही म्हणू नका. तुकोबाराय खोटं बोलत नाहीत. तुम्हाला बघायचं का, दाखवते ना, डोळे झाका. अरे विश्वास ठेवा, मारित नाही तुम्हाला. झाका डोळं, उघडा. जे दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. कळलं त्यालाच कळलं. अरे येड्यानो आम्ही गाढवच आहे. कुठला अक्कल आहे. पण फक्त मुखात त्याचं नाव आहे, चरणावर त्याच्या मस्तक आहे. आजची पिढी विचारते देवाचं नाव काय देतं. अरे माणसालाही देव करायची ताकद देवाचं नामचिंतन देतं. आज माणसं चरणावर मस्तक ठेवतात. काय कमी केलं विठ्ठलाच्या नावाने. प्रसिद्धी, प्रगती, संपत्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य, सगळ्यात मोठं समाधान कोणी दिलं. हरिमुखे.
आणि वेळ जोपर्यंत भजन करत जा. एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटते का मोडणीमकर? काय ग माय मावल्या, देवघर आहेत का तुमच्या घरात? देवघर पूजा करता का? करीत जा. फुलं वाहता का? वाहता का ग माय? फुलं वाहता? ताज्या वाहता का शिळे वाहता? फुलं कसे वाहता? ताजी का शिळी? ताजी का शिळी ग? ताजी. शिळा आलं तर काय करता ग माय? फेकू. हा, फेकून देतो. वाहात थोडा विचार करा मोडणीमकर. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला आणि भजनाला सगळे गावातले म्हातारे बसवत. कसा देव उठण? अरे कळत नाही तो काकडा उठा काय मोठ्याचं काम आहे. बारकाच्या हाताला धरून काकड्यात बसवणं. आज नाही उद्या आवड लागल, उद्या नाही परवा लागेल. अरे हान पण बसव. विश्वासानं सांगते ही लेखी बहीण, विश्वास ठेवा माझ्यावर. ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा करेल, हरिपाठ करेल, तोपर्यंत माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासानं सांगते, फक्त तरुण पिढीनं केलं पाहिजे. हा, आणि त्याच्यासाठी म्हातारी चांगली पाहिजे. तिथं ह्योच मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळतो. उभ्या मारुतीला राणी दाखवतो म्हणतो पोरं वाया गेली, तू रे गुणाचा. अरे विचार बी करी जरा. खुशाल म्हातारी म्हणते पुरी चांगल्या नाही त्या, पुरी चांगल्या नाही त्या, पुरी चांगल्या नाही त्या. तू मिसरी लाव लाव नातवाचं मुक घेती. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं मशीन दूध द्यायचं बंद केलं. इतका भगार वास आहे त्या मिसरीचा. काय सांगते लोकाला? आधी तुम्ही विचार करा. लेकरं अनुकरण करतात, कॉपी करतात. लेकरांना पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. वेळ द्यावा लागतो लेकरांना. लय अवघड आहे. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त मोड नियम आहे का? बर गुरुजी ते आज नाही कळत, उद्या कळत. आज कळणार नाही ते उद्या. आणि किती सांगा यांना, किती बी सांगा, करायचं ती करणार. आज अंतर ठेवून बसल्या ती, उद्या स्टेजवर यायला घाबरत नाही. आज निस्ती बाल्कनी धरली, उद्या हित यायची घाई असती. फक्त हित येऊ येऊ नाचत. अरे कीर्तनात कुठं बसला होता तू दाद्या? काय लोकांचं बरं, खरंच बरं. ती जनाई म्हणते ती काय खोटं नाही बघा. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा म्हणून विनंती आहे,
वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणा मराठ्यात म्हणा, म्हणे जा आजच्या दिवस तरी म्हणा शेवटचा म्हणा. टाळी टाळी टाळी. उभं टाकलेले वाजवा, देव चांगलंच करील, वाटोळं करणार नाही. वाजवा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कारण आहे त्याचं, नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जमल तसं मा नाही तयावी ना भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल. तू रामकृष्ण जसं जमल, देवाचं नाव काही पाप देत नाही महाराज, काही हरकत नाही. अजूनही माय काय जणायच्या बघा, जात्याच्या मुखी घालते आवाज मोकळा, मोत्याचे ताणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काय होणे. काय महाराज काय भजन होती. आता सृष्टीमुळे सुद्धा सप्त्यात वगैरे भजन लावतात बघा जुने सुमितचे, गोड वाटतात, गाठ्यातली नाही पण गोड वाटतात. लेकरांची सेवा केली तू, कस पांग फेडू कस हो शब्दामध्ये प्रेम बघा, भावना बघा, उपकार नाही बोलू शकत विठ्ठला मी तुझे. लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस हो तुझ्या उपकार जगी तोड नाही. उभारीन जीव माझा साबणे विठाई विठ्ठला, माय बाबा अभंगाला जोड ताडची पळांची, अभंगाला जोड ताडची पळांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती समाधानी बनवता आयुष्य. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, फिरत्याचा वरती देशी मातीला आकार विठ्ठला, तू वेळा कुंभार विठ्ठला, तू वेळा आकाशी जय पाधरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पाबुले चालती
गेल्या 2-4 येत असेल तर लाजू नका, येत नसेल तर जरा लाजा. कळलं त्यालाच कळलं बरंच. पावली चालती मोठमोठ्या बाया गोडच आहे त्या, सुरुवातीलाच म्हणलं होतं मी. आई शपथलंय तुम्ही गोड आहे महाराज बरं का. पावली चालती सुखी संसाराची, सुखी संसाराची पावली चालती, पावली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, कान्हा वाजवितो बासरी, कान्हा वाजवी बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव, गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला टोचतो का? टोचतो तुम्हाला का? तुम्हाला म्हणलं बाई तुम्ही म्हणायचं नाही का? तुम्ही सगळ्यांनी म्हणा. भक्त पुंडलिकासाठी याला पाहिजे आवाज जगाच्या मालकापर्यंत. भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी जाऊ म्हणते मी. धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. आयुष्य सुखाचं व्हायला? एनर्जी, पॉझिटिव्हिटी, सकारात्मक भावना वाढवतं हे नाम विठ्ठल. शब्दांचे काही प्रकार असतात. कंठस्थ, ओठस्य, दंतस्य. हे उच्चार सकारात्मक भावना वाढवतात. विठ्ठल, राम, कृष्ण, शिव हे उच्चार. ताकद लक्षात घ्या. मग देवात मला काय गरज रे बाकी गोष्टीची? योग याग विधी, वायाची उपाधी, ननगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. काय गरज आहे विठ्ठला? तुझ्या दारात क्षणभर जरी सावध झालो, अवघ नीट ऐका, जो भगवंताच्या दारात क्षणभर जरी सावध झाला, त्याला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. तो अधिकारी 4 मुक्त्याचा होतो. न योग करता फक्त भगवंताच्या दारात क्षणभर थांबता आलं पाहिजे. साधतात असं नाही, साधायची गरज पडत, ही ताकद निर्माण होते. कधी? देवाची हे द्वारी उभा क्षण भरी,
कष्ट करतं न देता देत नाही, तसा जगाचाही बाप कष्ट न करता. मी काय म्हणते, 4 पावलं चला. किती? तुम्ही वारीत 4 पावलं चाला, 47 पावलं विठ्ठल चालतो तुमच्याकडं. तुम्ही किती चाला? तुम्ही एकदा नाम घ्या, बाकीचं देव करून घेईल. नामा म्हणे केशव राजा, केला नियम. तुम्ही ना काळजी करू, तुम्ही फक्त सुरुवात करा. कसं असतं ना, कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. अरे थोडं तरी करता आलं पाहिजे. बाकीचा माणूस जिद्दी पाहिजे रे, निष्ठा पाहिजे. जिद्द आयुष्यात माणसाला फार यशस्वी घडवते. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 3rd इयरला आहे. सनी उभा केल्याने एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? तर म्हणला, थोल ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुला एखाद्यानं केस दिली बी, तू लढणार कशी? म्हणला, कती बी ललल. कती ललल? अरे येल्या तू ललल, पण पुलत्याला कलल का? तू लललेली गल्ली पण पाहिजे ना. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. जग ग्राह्य धरतंय आपल्याला. मराठी याला व्यापार जमणार आहे का? शेतकऱ्याची अवलाद, अरे हा मोठा होणार आहे का? बाप गरिबीत गेला, आता ह्यो श्रीमंत होणार आहे का? अख्खं खानदान यांचं भीक मागून खातं, आता हे मोठं होणार आहे का? पण खरं सांगू मायबा, कष्टाला घाबरू नका, चिंता करू नका, जिद्द ठेवा, विश्वास ठेवा. जेव्हा या लोकाला वाटतं ना जमणार नाही, तेव्हाच करून दाखवा. त्या जिंकण्यात मजा आहे, जेव्हा लोकाला वाटतं हे जिंकणार नाही. जेव्हा लोकाला वाटतं ना हिला जमणार नाही, तेव्हाच करून दाखवायचं. त्यातच मजा असते महाराज बरं काय. लोक हारायची वाट बघितलं की आपण जिंकायचं. गरज आहे आपल्याला सिद्ध करण्याची, स्वतःला सामर्थ्याने मोठं करण्याची. हे जग आहे बाबा. इथं खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर लोक आपली आहेत. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र सुद्धा खात. हा नियम आहे जगाचा. मोठं करायचं स्वतःला. गरिबाची लेकरं नाही आपण, द्वारकाधीश आहे आपला बाप, सोन्याच्या सिंहासनावर बसतो. आपण काय गरीब आहे का? आपला परमात्मा तेवढा स्टँडर्ड आणि तेवढाच मेंटेन पाहिजे. उगाच केला म्हणून करायचा, नीटच करायचा. विनंती या विषयाकडे. काय ताकद दादा. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणलं, सर तुम्ही सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं, यातला एक जरी ग्रंथ पुढच्या लेक्चर पर्यंत विकला ना, मास्तर नोकरी सोडणार तुझ्या पाया खालून जाणार. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणला, हरकत नाही, ठीक आहे. पुढचं लेक्चर भरलं. सरांनी उभा केलं, का रे विकले का ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले, विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला, ठगले इकले. तुम्ही सांगितले किती होते ग्रंथ विकायला? कमीत कमी मिनिमम 1 तरी. मी सगळे विकले. पोरगा म्हणला, कस काय? सर म्हणले, कस काय? पोरगा म्हणला, थोपय थल. ठगल्या थमल दायतो त्याला थांगायतो, हे बदा हे रामायण, हे बदा बघा हे रामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी वाचून दाखवतो. लोक म्हणायची तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. दे अन्वय पुढं. स्ट्रॅटजी गणिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. जिद्द पाहिजे दादा, बाकी दुसरं काही नाही. आणि माणूस जिद्दी कधी होतो? हरिमुखे जेव्हा विश्वास असतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात. कारण ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे ना, त्याला काळजी करायची गरज नाही. देव स्वतःचं वचन मोडल पण त्याचं रक्षण करायचं विसरत नाही. पितामहा भीष्माला वचन दिलं कृष्णाने, काही झालं तरी शस्त्र उचलणार. अर्जुनाच्या रथाचा पाय मोडला, रक्तबंब झाला, अर्जुन बाणावर बाण मारला अर्जुनाला. अरे अर्जुनाची ही अवस्था देवाला बघवली नाहीये. सुदर्शन चक्र फिरवलं, मोडलं वचन. पितामहा भीष्माने विचारलं, का रे मोडलंस वचन? कृष्णाने सांगितलं, मी स्वतःच वचन मोडू शकतो, पण भक्ताचं रक्षण करणं विसरू शकत नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. त्या देवावर अविश्वास दाखवतो तरी कसा? ताकद. मग माझ्याकडे का ताकद आहे? हरिमुखे अहो मी अवघाची संसार सुखाचं करीन, फक्त हरिमुखे. माझ्या मुखात देवाचं नाव असलं की मला चिंता वाटत. काळालाही घाबरत नाही. बाकीचं काय घेऊन बसले तुम्ही? काळाचे ही काळ, आम्ही लढीवाळ विठ्ठलाचे. आम्ही काळाचे काळ आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही. बघता काय
नाहीच मरत. फक्त माळकरी निष्ठ पाहिजे, निष्ठावंत पाहिजे. ज्यानं कोरोनात काढल्या ती जगत नसतंय. काय लोकांच्या माळ हो, नाका शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा, सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी भजन. हिटल हिटल हिटल. पॉझिटिव्ह निघाला. डॉक्टर म्हणला कसं, ती म्हणला तुम्हीच सांगा. ती म्हणला माळ काढावी लागण. ती म्हणला सरसाला मग तो पगडी 50. काढली माळण, खाली अंडी. काय मरतो का आता? हे बघा, काढायची असेल तर घालू. उग घालणाऱ्यावर पाप देऊ नका, कारण पाप घालणाऱ्याला लागत नाही, पाप ज्यानं घातली त्याला लागतंय. लय अवघड आहे. म्हणून मी तर फांद्यातच पडत नाही. आपला कोणावर विश्वासच नाही. हा ना, आता कीर्तन ऐकून 10 मिनिटं माळ घालीन, पुन्हा महिन्यानं काढीन, म्हणजे आम्ही मरू दे. लय लोक, आणि खरं सांगते, महाराज लोक वाईट नाहीत, वाईट लोक महाराज झालेत. काय आता त्यात काय आमचा दोष आहे का? एका बापूमुळे अख्ख्या जगाला भोगावं लागलं, त्यात काय आमचा दोष आहे का? हे कळलं त्यालाच कळलं. काय लागा लय अवघड असतंय. तुम्हाला काय वाटतं, महाराजाच्या नादी पिदाडं लागलं, पिदाडं सुधारतं? येडे तुम्ही. महाराज पियत, महाराजाला म्हणतं की गोडभर देव भेटन. ती काय शहाणा असतं वय? शहाण्याच्या नादी लागलेलं बरं असलं, येड्याच्या कुठं लागत? लय खतरनाक काम आहे दादा. काय सांगायचं तुम्हाला, लोकांच्या नादी लागण्यात मजा नाही. आपलं देव माझा मी ऐकत ऐका, न ऐकत तुमचं काम आहे दादा. विनंती आहे, मग विचार करीत जा जरा. जिद्दी पाहिजे माणूस, काही करू शकतो. मग माझ्या मुखात नाम आहे म्हणून माझ्याकडे जिद्द आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे. त्यामुळे मी काळजी करत नाही. कारण कसं आहे, जिथं पुण्य आहे तिथं घाबरायचं कारण नाही. जिथं असत्य आहे, पाप आहे, तिथं माणूस घाबरल्याशिवाय राहत नाही. का घाबरत नाही आम्ही? का काळालाही घाबरत नाही? आम्हाला माहित आहे, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, मरण ठरलंय ते चुकणार नाही. आणि अमर, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो मरत नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. तो सत्य असतो, लक्षात ठेवा. जगाचा मालक त्याचं रक्षण करतो. मग विनंती आहे, जमलं तर घालीत जा, नाही तुम्हाला जमलं पोराला घाला, नाही पोराला जमलं सून माळकरी करा, नाही सून माळकरी जमली नात्याला माळ घाला, नाही नातूला जमलं पंतूला घाला. पुढचा विचार करू नका. तुम्ही पंतूपर्यंत जात नाही, नातूपर्यंत गेलं तरी लय नशीब आहे महाराज बरं का. तेवढं तरी घाला, गरज आहे. हे बघा, मरण कुणाला चुकलेलं, पण जीवाला घाबरायचं असं नाहीये. विश्वास ठेवायचा, सामर्थ्याने जगायचं. जे ठरलंय ते ठरलंय. लल्लाटी लिहिली न पुसेगा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. किती वेळा? म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे. तुम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम. ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. हे बघा, बिंदास्त सोशल मीडिया वापरा, बिंदास. आपलं पण लोकांना कळलं पाहिजे. मी सुरुवातीलाच म्हणलं, जग प्रचारावरच आहे. त्यामुळे आपल्या धर्माचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या मातीचा, आपल्या जिंदगीत जेवढा जमल तेवढा प्रचार बिंदास सोशल मीडिया वापरा. पण जे नियम आहेत तेवढे राहायचे. असं नाही की वापरायचं नाही, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा, मर्यादा सोडली की त्रास होतो दादा. म्हणून विनंती, या विषयाकडे ताकद आहे. मग कशामुळे मिळाली? काही नाही देवा. अहो तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. मी नाही करत देवा, हे बोलणं सुद्धा माझं नाही आहे. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करती हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काय शब्द आहेत ना, करतोयस तू, नाव माझं आहे. आणि हे तू करतोयस कारण माझ्या मुखात तुझं नाव आहे. पण काही नाही देवा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ब्रह्मादिक सुद्धा गणना करू शकत नाही एवढं पुण्य मुखात नामदेवाचं असेल की हरि उच्चारणे.
अनंत पाप राशी जातील लयासी नाम संकीर्तन जळतील पापे ताकद आहे. मग आम्ही म्हणलं माऊली तुम्ही ब्रह्मचारी, आमचं काय हरकत नाही ना. तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी परित रस स्वादासी नेनी जेवी. माय माऊल्या किचन मध्ये एक वस्तू आहे, पदार्थ आहे, वस्तू आहे, पदार्थ नाही. उलतण्याची बहीण आहे. कोण कोण? पळी पळी पळत नाही पण पळी पळी आमटीत जाती, पिटल्यात जाती, वरणात जाती. तिला महागारी आल्यावर विचारायचं का ग पळी माय आमटीत जाऊन आली, मग आमटी तिखट झाली का आळणी झाली सांगते का पळी माय? अगदी तसं आहे. पडपड सुटायचा टायमिंग झालाय, थांब 10 मिनिटं थांब. सुटलंच आहे, 10 मिनिटं सुटतंय महाराज. रोजचा नियम आहे माझा. तर कीर्तन चालू झालं की बंद होतंय. बरोबर ज्ञानेश्वर माऊलीच्या 5 मिनिटं आधी जे दणका चालू होतंय पावसाचा, दुसरा कोणाचा नाही महाराज. पावसाचा. आता काय सांगायचं तुम्हाला, रोजची आठवडा झालं, आठवडा एकही कीर्तन पावसामुळे कॅन्सल झालं. पण नियमच आहे, कीर्तन संपत आलं कुणाचा आभार मात्र पाऊस काय मानू देत नाही. कीर्तन करून घेतो पण नाव घ्यायच्या टायमिंगला पळतो. ती म्हणतो भक्त माझच घे, दुसऱ्याच घेऊ नको, तुला भक्त माझं घ्यायला उभं केलंय. अधिकार असतो रे दादा नामचिंतनाचा. काही नाही, मुखात नाम असलं दरवी म्हणजे पळी. माऊली सांगतात संसार म्हणजे पळी सारखा करा, असा पण गुंतू असोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र बारी वाहे सदा विढो पाय रखमा.